पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सांगलीतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये भाजप पक्षप्रवेश सोहळा पार पडला। पश्चिम महाराष्ट्राचा विकास सहकार्याच्या जोरावर झाला, मात्र आज या सहकार क्षेत्राची वाईट अवस्था झाली असं विधान आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय। त्यामुळे सहकार क्षेत्राचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं दरेकर म्हटलंय। मराठवाड्याच्या हक्काचं 7 टीएमसी पाणी मिळालंय। पुढच्या पावसाळ्यापर्यंत मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याला 16 टीएमसी पाणी देणार अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। या कामासाठी जागतिक बँकेनं देखील 1000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचं त्यांनी म्हटलं। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा नेण्याचं जाहीर केलेलं आहे। मात्र हा गणेशोत्सवाचा 3रा दिवस असून मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कबूतरखान्यांमध्ये कबुतरांना बेकायदा किंवा जाणून बुजून खाद्य घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आणि त्यामुळे महापालिकेचा खाद्यबंदीचा निर्णय कायम राहणार आहे। कबूतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई पालिका आक्रमक भूमिकेत आलेली आहे। दुसऱ्यांदा कबूतरखान्यावर पालिकेनं लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास पालिका थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करणार आहे। कबूतरखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई पालिकेनं 1,32,000 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे। गोरेगाव पश्चिम विभागातून पालिकेच्या पीएस विभागातून 6,000चा दंड वसूल करण्यात आलाय, तर दादर विभागातून 28,000चा दंड पालिकेनं वसूल केलेला आहे। इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली असून कॅप प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये 1,62,205 महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये 14,016 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज गोठवण्यात आले असून त्यांना या फेरीमध्ये देण्यात आलेल्या महाविद्यालयामध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे। पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत 500 चौरस फुटांचं घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिले होते। त्यानुसार डीआरपीकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे। रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क संहिता, रुग्णालयाचे दरपत्रक, तक्रारीसाठी महापालिकेचा टोल फ्री क्रमांक, अग्निशमन दलाचं प्रमाणपत्र आदी लावणं महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी कायद्यानुसार बंधनकारक आहे। यासह इतर नियमांचं पालन न केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य खात्यानं सोमवारी 7 खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या त्रुटींबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। भटक्या कुत्र्यांनी देशभरात हैदोस घातला असून गेल्या 6 वर्षात तब्बल 2,78 लाख लोकांचे लचके तोडलेले आहेत। महाराष्ट्रात 29 लाख लोकांना कुत्रे चावले। 2021 ते 23 या 3 वर्षात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्यात। वैभवी संतोष देशमुखनं मनोज जरांगे यांना राखी बांधली। वैभवी देशमुख हिला कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळालं। मनोज जरांगे यांच्या हस्ते तिनं कुणबी प्रमाणपत्र स्वीकारलं। राज्यभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भाजीपाल्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे आवक भरपूर होत असल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत। श्रावणात दर नियंत्रणात असल्यामुळे नागरिकांना समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सांगलीच्या इस्लामपूरमधील वाघवाडीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला। दूध उत्पादनामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असल्याचं मत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी मांडलं। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंध्रोड गावात सैन्यातील जवानाच्या कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ आली। वैभव बनसोडे असं या जवानाचं नाव आहे। ग्रामपंचायत सदस्य पंजाब देशमुख यांनी बळजबरीनं जमीन हिसकावल्याचा आरोप करण्यात आलाय। गणरायाच्या आगमनाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना गणेश भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। मावळातील कुंभारवाड्यामध्ये गणपती मूर्तीवर अंतिम रंगरंगोटी, डोळ्यांची सजावट, अंगभूषणं आणि दागिन्यांचा शेवटचा हात युद्धपातळीवर फिरवला जातोय। जळगावच्या चोपड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय आणि त्यामुळे तालुक्यातील पिकं धोक्यात आली आहेत। आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी या संदर्भात आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातील विकास कामांच्या निविदा काढण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत शिवसेना उभाठ्याचे आमदार नितीन देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। तर सुरू असलेली कामं संथ गतीनं होत असून अनेक प्रलंबित कामांना गती देऊन लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली।
कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीवर माझी वसुंधरा योजनेतील निधीच्या गैरवापराचा गंभीर आरोप होत असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केलं जाते। ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन केलं। आता एक मोठी बातमी। जळगावच्या जामनेरमध्ये बेटावर खुर्द गावातील एका तरुणाचा कॅफेमध्ये काही तरुणांसोबत वाद झाला। या वादातून या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। दरम्यान उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झालाय। सुलेमान पठाण असं मृत तरुणाचं नाव आहे। तर मारहाणाची कारण अद्याप अस्पष्ट आहेत। दरम्यान एका तरुणीसोबत असल्यानं या तरुणाला मारहाण झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। घटनेनंतर ग्रामस्थांनी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी केली आणि त्यामुळे काही तणावाचं वातावरण काही वेळ निर्माण झालं होतं। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय तर अन्य आरोपी फरार आहेत। दोन मुलांना आम्ही ताब्यात घेतला, ज्या आरोपींना, आणि 8 लोकांना आतापर्यंत नावं निष्पन्न करण्यात आलं आणि ही 8 लोकांना अटक करण्यासाठी आम्ही 4 टीम तयार केलं आणि ते लवकरात लवकर आरोपींना आम्ही अटक करणार आहे। पोलिसांनी त्याची जबाबदारी पूर्णपणे स्ट्रिक्टली करणार आहे, सर्वांवरती कारवाई करेल। सर्व जामनेर सर्व रहिवासी आणि नागरिकांना ही आवाहन करू इच्छिते, पोलीस आपला जबाबदारी करतायत। 15-20 लोग थे। आज तक का किसने दिन दहाड़े रेप करा, उसका मर्डर नहीं हुआ। ये इसने उसका क्या किया क्या नहीं, इसका मर्डर कर डाली इन्होंने। कितने साल का बच्चा था वो 20 साल का। तो क्या कॉलेज जाता था, स्कूल जाता था? कॉलेज का, बाहर से कॉलेज करता था वो। हाँ, कहाँ रहने वाले, कहाँ के? बेटा के। तो यहाँ जामनेर में किस काम से आया था? वो पुलिस फॉर्म भरने के लिए बोल के आया था। मेरे अब्बा, मैं पुलिस फॉर्म भरने जा रहा हूँ। हाँ। मैंने बोला क्यों जा रहा, मैं जाके आता बोले। बाद में उसका फोन स्विच ऑफ बताया, फोन भी लगाया तो लग नहीं रहा था। आता एक मोठी बातमी। भिवंडीमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीसह आणखी एकाची धारदार शस्त्रानं निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल तांगडी 2 सहकाऱ्यांसोबत JDT एंटरप्राइजेस या आपल्या कार्यालयामध्ये बसला असताना रात्री 11च्या सुमारास अचानक हल्लेखोर कार्यालयामध्ये शिरले। त्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत तांगडी यांची हत्या केली। 4 ते 5 हल्लेखोर असल्याची प्राथमिक माहिती आहे। भिवंडी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खर्डी या गावात 2 इसमांची एका अज्ञात कारणावरून हत्या झालेली आहे। त्यांची नावं आहेत प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी। पोलीस तपास आता सुरू आहे आणि लवकरच आपण आरोपींना अटक करून पुढील कारवाई कायदेशीर करणार आहोत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली गावात घराबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलला अज्ञातानं आग लावली। आगीमध्ये संपूर्ण मोटारसायकल जळून खाक झाली आहे। पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। नागपूरच्या तिरंगा चौकातील एका पान शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी 1 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव शिवारात 52 वर्षीय संजय सदाशिव वानखेडे असं ते नदीत बुडाले आणि सलग 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आलं। या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे। नागपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। एक मुलगा आपल्या वृद्ध पित्याला मारहाण करत असल्याचं दिसून येतंय। दरम्यान या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्यानं पोलिसांकडून आरोपीला समज देण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात कपड्यांच्या मोठ्या दुकानाला भीषण आग लागली होती। यात जवळपास लाख रुपयांचं नुकसान झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलंय। लोणावळा शहरात गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर चोरीच्या मालिकेला अखेर आळा बसलेला आहे। आकांक्षा गॅस एजन्सीच्या वितरण गाडीतून वारंवार टाक्या गायब होत असल्यानं लोणावळा पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे सखोल तपास केला आणि गॅस टाक्या चोरणारा चोर चिंतामणी पोळेकर याला बेड्या ठोकल्या। बुलढाणा जिल्ह्यातील मांडका या गावातील एका 27 वर्षीय युवा शेतकऱ्यानं अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेतातील म्हैस सावकारानं ताब्यात घेतल्यानं युवा शेतकऱ्यानं आत्महत्या केली। आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्याच्या वयोवृद्ध आईनं पत्रकार परिषदेतून केला। प्रसिद्ध हास्य कलाकार कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली आहे। कॅनडातील त्याच्या कॅप्स कॅफे नावाच्या हॉटेलवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलीस लक्ष ठेवून आहेत। ओशिवरा येथील कपिल शर्माच्या निवासस्थानी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली। या दरम्यान त्याला कोणती धमकी मिळाली आहे का याचीही चौकशी करण्यात आली।
आता एक सविस्तर बातमी. 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी सरकारनं परिपत्रक जाहीर केलंय. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान आणि पर्यायानं रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळावं अशी मागणी शिवसेना नेते आणि आमदारांकडून केली जात होती. मात्र अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार असल्याचं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजारोहण होणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे भरत गोगावले यांची निराशा झालेली आहे. तर नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना दिला गेलेला आहे. आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही. तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे. आणि मागची देखील यादी हीच होती. मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती. याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही. ही झेंडावंदनासाठीची यादी आहे. आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे. मला वाटतं की तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे. त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयावरून नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील चिकन शॉप आणि मटण शॉप बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. विरोधकांनी यावरून सरकारवर टीका केलेली आहे. तर आता याविरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक झालाय. 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला सकाळी केडीएमसी मुख्यालयासमोर मटणाचं दुकान टाकणार असा इशारा खाटीक समाजानं दिलेला आहे. हा आदेश जाचक आहे, हा मागे घ्यावा. का महापालिका आपल्या महाराष्ट्रात वेगळी महापालिका तर नाही आहे ही त्यामुळे आम्ही आमच्यावरच का अन्याय करताय. अनेक कामं आहेत ना महापालिकेत करण्यासारखी. तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॉफिक दूर करा, अनेक कार्य आहेत. ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कुंडेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी जायचं म्हणून त्यांनी सुमारे आठवडाभरापूर्वीच पायीट एका कापड दुकानातून पांढऱ्या रंगाच्या आणि त्यावर हलके डिझाईन असलेल्या सुमारे 50 साड्या खरेदी केल्या होत्या. याच पांढऱ्या साड्या परिधान करून या सर्व महिला कुंडेश्वर दर्शनाला निघाल्या होत्या. मात्र दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळानं घाला घातल्यानं या पांढऱ्या साड्यांचं दुर्दैवानं कफन झालंय. देशातील पहिली जागतिक पालघर जिल्ह्याच्या बाजारपेठ वाढवणमध्ये उभारण्यात येणार असून त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलेला आहे. पणन विभागानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा प्रस्ताव पाठवला असून त्यावर तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थ्यांनी कृष्णा नदीची पूजा केली. कृष्णा नदीचं पाणी घेत युवा प्रशिक्षणार्थी सांगलीतून रवाना झाले. महाविकास आघाडी नेहमी आयोगाच्या विरोधात तक्रारी करत असते आणि जेव्हा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अपयश येतं तेव्हा ते अशा संस्थांवर नेहमी चुकीचं खापर फोडत असतात अशी टीका राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवरील नियोजित संवर्धन प्रक्रिया सोमवारी पुरातत्व विभागाचे अधिकारी उशिरा आल्यानं होऊ शकली नाही. मात्र आज दिवसभर मातेच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मांजरसुंबा गावातील गोरक्षनाथ गडावर श्रावण महिन्यात भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर जवळपास 2 लाख भाविकांनी गडावर दर्शन घेतलं. बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे मुंडे भावंडांची प्रतिष्ठापना पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राजाभाऊ फड, बाबासाहेब शिंदे, वैजनाथ डंपरवार यांनी देखील आपलं निवडणुकीमध्ये नशीब आजमावलंय.
मुंबई नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव 3.5 वर्षांपासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावर चर्चा सुरू झालेली आहे. 10 ऑगस्ट रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्यानं प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत. श्रावण सुरू झाल्यापासून साखरेची मागणी वाढलेली आहे. मागणी वाढल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे. श्रावणापासून दिवाळीपर्यंत सण आणि उत्सवांचा काळ असतो. या काळात गोडधोड करण्याचं प्रमाण जास्त असतं आणि साखरेची तेजी सुरू असल्यामुळे उत्सवांचा गोडवा कमी होणार आहे अशी शंका देखील व्यक्त केली जाते. बीड जिल्हा कारागृहामध्ये बेकायदेशीरित्या गांजा आणून त्यांच्या वाटणीवर इतर कैद्यांसोबत वाद घालणाऱ्या खोक्याला संभाजीनगरातील हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेलं आहे. खोक्यासह त्याच्यासोबतच्या दोघांचीही इतर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यावरून सोलापूरला एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करत एमडी ड्रग्जसह 8 जणांना ताब्यात घेतले. भारत सरकारनं जनधन 2.0च्या माध्यमातून जनधन योजनेचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी केलेली आहे. ही सुधारित योजना आता केवळ बँक खात्यापुरती मर्यादित न राहता गरीब आणि वंचितांसाठी संपूर्ण आर्थिक सेवांचं प्रवेशद्वार ठरणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत झोपड्यांच्या पात्र आणि अपात्रतेसाठी डीआरपी घरोघरी करण्यात येणारे सर्वेक्षण आज थांबणार आहे. त्यानंतर मात्र घरोघरी जाऊन कोणतंही सर्वेक्षण केलं जाणार नाही. दरम्यान ज्या रहिवाशांना सर्वेक्षण करून घ्यायचं आहे त्यांना मात्र प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये यावं लागणार आहे. मुंबई महापालिकेनं व्यावसायिक झोपडपट्ट्यांमधील गाळ्यांवर मालमत्ता कराची आकारणी सुरू केलेली आहे. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या 4 महिन्यात 5,000हून अधिक आस्थापनांना एकूण 7,39,00,000 रुपयांची कराची बिलं पाठवलेली आहेत. आता एक मोठी बातमी. मुंबईमध्ये गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई हायकोर्टानं ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजे आणि डॉल्बी सिस्टमवर बंदी घातली होती. तो निर्णय यंदाही कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळे गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना मोठा धक्का बसलाय. मात्र आता मंडळांना कायद्याचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. याआधी हायकोर्टानं दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण मुंबई शहरात डीजे किंवा डॉल्बी सिस्टम वाजवता येणार नाही. ध्वनीच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे गणेश मंडळांना मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टमऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच बाप्पांची मिरवणूक काढावी लागणार आहे. एक मोठी बातमी. पंढरपुरातील मिरवणुकीमध्ये मकोकातील आरोपीचा फोटो नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. गंगापूजन मिरवणुकीमध्ये आरोपींचे फोटो आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोपाळ अंकुशराव आणि संदीप आधटराव याचे फोटो हे या रॅलीमध्ये नाचवण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय. जळगावमध्ये हनी ट्रॅप प्रकरण विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला. आकाशवाणी चौकात गिरीश महाजन यांच्या व्यंगात्मक बॅनरवर जोडे मारून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्टसह सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली. राहुल गांधींना जनता स्वीकारत नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यातूनच राहुल गांधी हे आंदोलन करतायत, तर मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक, बेकायदेशीर आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप केला. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईमध्ये डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सव काळामध्ये डीजे वाजवल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलेली आहे. लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे. 18 ऑगस्टला तलवार मुंबईमध्ये आणली जाणार आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत 2 गट आपापसात भिडल्यानं गोंधळ उडाला. एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ करण्यात आली. भारतीय जनता पक्षाकडून मलकापूर शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देत रॅली पार पडली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात कमलाबाई माने यांची खासगी जमीन कुठलीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्या ताब्यात घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या मनमानी कारभाराविरोधात सिंदखेडराजा वासियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील कमलाबाई माने यांची शेतजमीन त्यांना सन्मानपूर्वक परत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. तक्रारी अर्ज देण्यात आला असून 15 ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर उपविभागीय दंडाधिकारी बारामती यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंदू खाटीक समाजाचे तक्रारदार करण इंगुले यांनी दिला आहे. आता उशिराने आयकर रिटर्न भरणाऱ्यांना देखील टॅक्स रिफंड मिळणार आहे. यामुळे विविध कारणांनी उशिरा ITR फाईल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून एक भयावह व्हिडिओ समोर आलेला आहे. चंदीगड मनाली महामार्गावर भरधाव ट्रकमधून एका महिलेला धक्का देत बाहेर फेकण्यात आलं. CCTVमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका स्मॉल फायनान्स बँकेमध्ये दरोडा टाकण्यात आला. हेल्मेट घालून आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत 14 किलो सोनं आणि 5,70,000 रुपये लुटून नेले. लुटीची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. यूपीच्या सहारनपूरमध्ये देहरादून महामार्गावर 2 गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. यूपीच्या मेरठमध्ये एक मांस विक्रेत्यानं आपल्या कामगाराला बेदम मारहाण केली. पगार मागितल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.